बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। वाल्मिक कराड यांचं नाव मोठे सामाजिक योगदान आहे। देशमुख हत्या प्रकरणाशी त्यांचा कसलाही संबंध नाही, तरीही तुम्ही वाल्मिक कराड यांच्या नावाने चिखलफेक करत आहात। त्यांच्यावर जाणीवपूर्वक राजकीय द्वेषातून काही खोटे गुन्हे दाखल झालेले, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या बदनामीविषयी विविध व्हिडिओज पोस्ट दिसत आहेत। यातून माझ्यासह हजारो गोरगरीब सामान्य लोकांच्या ठेच पोहोचत असल्याचे सांगत मयुरी विजयसिंह बांगर यांनी वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी केली आहे। समाजसेवक वाल्मिक कराड यांच्यावर राजकीय द्वेषातून झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी मयुरी विजयसिंह बांगर यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। अन्न पाणी पूर्णपणे त्याग करून त्यांनी हे आंदोलन सुरू केले। पाहूयात काय म्हणाल्या मयुरी बांगर। तर सर्वपक्षीय समाजाचा मोर्चा निघाला असताना आणि अशी चर्चा चालली की 24 तासात तर वाल्मिक कराड हे आत्मसमर्थन करणार आहे आणि आपलं उपोषणाला बसण्याचं नेमकं कारण काय? गेले आज 21वा दिवस आहे। गेले 21 दिवसापासनं संतोष दादा देशमुख यांच्यावर यांचा जो खून झालाय त्याच्या निषेधार्थ म्हणून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। त्यांच्या आरोपींना नक्कीच कारवाई व्हावी, त्यांच्या आरोपींवर त्यांना योग्य ती शिक्षा सुनावण्यात यावी, ह्याच बाजूची मी आहे। पण अण्णाचं एक सामाजिक योगदान आहे, खूप मोठं सामाजिक अण्णांचं योगदान आहे। तर तुम्ही त्याचा संबंध डायरेक्ट त्या प्रकरणाशी जोडताय, संतोष देशमुख यांच्या प्रकरणाशी जोडताय तुम्ही डायरेक्ट अण्णांचा संबंध। काही दिवसापूर्वी संतोष देशमुख यांच्या भावांनी बाईट दिली होती एक, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की माझ्या भावाचा आणि अण्णांचा काहीही संबंध नाहीये, तरी तुम्ही हे चिखलफेक करताय। हो ठीक आहे, करा ना, पण तुमच्याकडे पुरावे आहेत का? तुम्ही किती दिवस झालं हेच बोलायला लागलात, आज तुम्ही अटकेची मागणी करायला लागलात। ठीक आहे, ज्या गुन्ह्यामध्ये ते असतील ते कारवाई होईलच ना, पण तुम्ही बाकीच्या का मीडियावर किती पोस्ट पडायलात, अण्णाला काही पण घाणेरड्या शब्दात बोलण्यात यायले, अण्णांवर टिप्पणी करण्यात यायला लागली, ही चिखलफेक कशामुळं? ह्याच्यासाठी मी उपोषणाला बसते। हे माझा मेन उद्देश उपोषणाचा, की अण्णावरचे जे खोटे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात यावेत, अण्णांवरची ही चिखलफेक आहे ही थांबवावी यासाठी। खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल आहे ते बी तुम्हाला वाटतं की बोगस आहे? नाही, त्याचे तर आता तपास सुरू आहे, त्याच्यामध्ये ते दोषी असतील तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाईल ना, त्याच्याबद्दल मी काय सांगू। त्याला मी सांगितलं डॉक्युमेंट्स काय स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे हे आमचं स्पष्ट मत आहे। परंतु दोन जातींमध्ये काही समाजकंटक म्हणून जाणून बुजून बदनामी करण्याच्या उद्देशानं कट कारस्थान करत आहेत, त्यामुळे मी शांततेच्या मार्गाने संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार संपूर्ण अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण करत आहे। प्रशासनानं माझ्या उपोषणाची गांभीर्यानं दखल घेऊन संबंधित विषयांमध्ये लक्ष देऊन वाल्मिक कराड यांच्यावर झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे व सोशल मीडियावर वाल्मिक कराड यांची बदनामी करण्याच्या उद्देशानं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी मयुरी विजयसिंह बांगर यांनी केली आहे। सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालिब, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.